तर ही असं आमच्या घराच्या मागची बाजू, या साईडला आम्ही हे ग्रिल वगैरे लावून घेतलं आणि इथे असा आपला गणपतीचा बाकडा या साईडला देवावर ठेवलो. हा सगळा घराचा पत्र्याचा काम हा आमच्या भरत मामाने केलेला असा. हे बघा आहे पण आणि पुढच्या साईडने पण बबन मामाचा घर आहे, ते बाळा मामाचा घर आहे. नमस्कार मंडळी, मी चिडेर्लेकर तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या कोकणी यूट्यूब वटा चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, टायटल आणि थंबनेलवरनं तुमचा समजला असतात की आजचे व्हिडिओ कशावरती होणार आहे. तर मंडळी, जेव्हा आमच्या घराचं काम चालू होतं त्या टायमात मी एक व्हिडिओ बनवले होते आणि घर पूर्ण झालं नाही होता. तर त्यानंतर जास्त मग काही व्हिडिओ वगैरे करून भेटले नाही. तर आता घराचं काम पूर्ण झाला आणि थोडा वाईज बाकी आहे. तर या घराचं काम कितपर्यंत पूर्ण झाला हे मी तुमका आता आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतले. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर चला आपण आपला आजची व्हिडिओ सुरुवात करूया. तर मंडळी, आपण आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात घराच्या मागच्या बाजूने करूया. तर ही असं आमच्या घराच्या मागची बाजू, या साईडला आम्ही जेव्हा घराचं काम चालू असताना तेव्हा ह्या पडवीमध्ये राहू आणि आता या साईडला राहावा गेलो. तर घराच्या बाथरूमवरती ही 1000 लिटरची टाकी असा. ही असा मागच्या दरची पडवी आणि ह्या साईडला आम्ही न्हाणी केलो म्हणजे पाणी वगैरे तापवसाठी. आणि इकडे एवढं पॅसेज आहे. बाहेरच्या साईडनं आम्ही प्लास्टर वगैरे काय केलं नाही हो, कारण मागच्या साईडला एवढा कोणाचा काय बघू येत नाही. पण जे गॅप वगैरे आहेत ते आम्ही भरून टाकलो साईडचे. तर म्हणतो या कनेक्शन आणि इकडनं या पाणी वरच्या टाकीमध्ये चढता. तर तिकडनं हे जे कनेक्शन आहेत ते घरामध्ये अर्धे गेले आहेत आणि अर्धे हे कनेक्शन बाहेरच्या साईडने आहेत. तर मंडळी, हे आमची जुने संडास बाथरूम आहेत आणि त्याच्यावरती आम्ही हे स्लॅब टाकून वरती टाकी बसवलो. तर मी तुमका मंडळी घराच्या मागची बाजू दाखवलं आहे आणि आता ही आमची साईडची बाजू घराची. या साईडला आम्ही हे ग्रिल वगैरे लावून घेतलं आणि आमचं मीटर असा घराचं. तर आपण आता इकडनं मागच्या दाराने आतमध्ये जाऊया आणि ही छोटीशी रूम असा. हे सगळं आमचं सामान वगैरे बरंच ठेवलेला काम चालू असताना. आणि बराच सामान आम्ही वरच्या बाथरूमच्या पॅसेजमध्ये टाकलो. तर आपण आता आपल्या गणपतीच्या हॉलमध्ये जाऊया. हे असा आमचं गणपतीचं हॉल आणि इथे असा आपला गणपतीचा बाकडा आणि ही असा गणपतीची मांडवी. आणि आहे असं आपली नागोबाची पाटी. या साईडला देवावर ठेवलो. गणपतीच्या बाकड्याखाली आपलं सामान ठेवलेला जरा आता रंगकाम बाकी आहे आणि हे कप्पे पाडून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पुढे मागे सामान ठेवू शकतो. हे सर्व कलरचे वगैरे डबे आहेत. अजून थोडा ग्रिलला कलर मारूचो. तर गणपतीच्या बाकड्याच्या मागे स्टोर रूम आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे सर्व आमचं सामान ठेवतो घराचा. म्हणजे ही जे लाकडीचे फळी आहेत ते ते जुन्या आमच्या पडवीमध्ये होते, ते आम्ही आणून हे ठेवलो. छोटीशीच रूम आहे. हे सर्व सामान बाहेरचं आम्ही आतमध्ये आणून ठेवलो.
वायरिंगची खिडकी आहे आमची. तर आता आपण आपल्या घरचा किचन बघूया. सर्व कडप्पा वगैरे लावून किचन बनवलेला. एक्झॉस्ट लावलेलो हा. व्यवस्था बाहेरचं सीन. हे साबणाचा भांडा वगैरे ठेवू जागा ठेवलेली आहे. मुंबईवरनं मी एकटं दिलं आहे, त्यामुळे मी जास्त भांडी वगैरे बाहेर न काढले. तर ह्या असा आपला पूर्ण किचन. या साईडला फ्रीजसाठी आणि मिक्सरसाठी पॉईंट ठेवलेलो आहे. तर मंडळी आता आपण आपला घरचा बेडरूम बघूया. वरच्या साईडने पोटमाळवा, त्याच्यावर आपला बराचसा सामान ठेवलेला. या साईडला बाकडा असा आहे. लाईटीचे पॉईंट ठेवलेले आहेत. तर मंडळी ह्या असा आपल्या घरामधला बाथरूम. ही होय वॉश बेसिन हा. हे पण पॉईंट ठेवलेले आहेत. जे आपल्या मागच्या दारची लाईटी आहेत ते ह्या साईडला चालू होणार या बटनांवरनं. तर म्हणजे जे आपले घराचे लादी आहेत टाईल्स, ते मस्तपैकी डिझाईनमध्ये आमका भेटले आहेत. हे बघा, हे किचनमधले पण मस्त आहेत टाईल्स. आतमध्ये पण आहेत. ही बघा, ही मस्त वेगळी डिझाईन केलेली यामध्ये, आणि साईडला वेगळे लावलेले आहेत लादी. आणि आपल्या गणपतीच्या बाकड्या साईडने लावलेल्या लादी आहेत. या साईडने पण पॉईंट ठेवलेले आहेत. आणि आमच्या सगळ्या लाईटीचं काम आमच्या मामाने, म्हणजे दिलीप मामा आणि आदिनाथ मामाने केलेला होता. तर म्हणजे डोअरच्या साईडच्या आमच्या कडपांचा काम जरा बाकी होता, आणि त्यामुळे तो रंग वेगळं आणि आपला सिमेंट वेगळा दिसता. या साईडला पण हे आम्ही लेट लावलं आधी. तर आता आपण घराच्या फ्रंट साईडची बाजू बघूया. इथून आपलं ऑटो चालू होता, छोटंसं पण चांगलं. आणि हे बाहेर लादी लावलेली आहे टाईल्स. ही पण आमका डिझाईन चांगली गावली.
आणि हे वरती कडक पण आम्ही, आणि हे बघा वरती पण मस्तपैकी बसवून घेतलं. याच्यावर आपल्या बसाक पण भेटा शकता. आणि बाहेरच्या साईडने हे बघा हे 2 पायरे बसले आहेत. तेव्हा आमचं घर उंच होता तेव्हा जवळजवळ 5 लाख आमका पायरे बसायचे. तर ह्या असा आपला खळा जो आम्ही अजून बनवलो नाही, कारण पावसाळा पण चालू होतो. तर त्यामुळे आमका या खळा बनवू भेटला नाही. आणि ही फ्रंट साईडची आपली तुळस. याचा फ्रंट साईड, या साईडला खिडकी आहे किचनची. आणि ह्यो असा आमचं पांडू. तन्मय हॅलो कर रे. तन्मय बघ तुमचं पोको. आणि हा असा आमचा आहे लकी. लोक घरात आमच्या. ह्यो असा आमच्या आजोबांचा फोटो. ह्यो असा दरवाजा. हे बघ काय होया, माशी होय, माशी होय. तर म्हणजे बऱ्याचपैकी काम झाला आणि थोडासा काम बाकी आहे. थोडा खळाचा काम बाकी आहे आणि आपली बाहेरची लाईटिंग बाकी आहे. बाकी काम झालं का. आणि ह्यो दरवाजा आम्ही तो जाताना लावून गेलो मुंबईत जाताना, कारण सगळी कुत्री वगैरे वरती जाऊन घाण करतात हे या साईडला. आणि हे सुपारी सुकत घातलंय उन्हामध्ये. इकडे बबन मामाचं घर आहे, ते बाळा मामाचं घर आहे. आणि पुढे आपल्या स्लॅब ओल्यांचा. या असा दुपारचा वातावरण. मागच्या साईडने पण आपला कलामा, पण अजून येऊक नाही. सध्या पावसाळा पण येलो त्यामुळे थोडा लेट येत. मागच्या साईडने सुपारीची झाडं. हा याचा सागाचं झाड. खरं समोरच बघा आमचं आहे लिलीचं झाड आहे. आज मस्तपैकी फुलली आहे लिली. हे बघा आहे पण आणि पुढच्या साईडने पण. आणि या साईडला जास्वंदीचा फुला. तिथे खाली पण आहेत. आणि जर आपल्या हा सगळा घराचा पत्र्याचा काम आहे आमच्या भरत मामाने केलेला असा. पूर्ण आम्ही घरात पत्रो मारलेलो पुढून मागपर्यंत. सगळी अजून शिफ्टा पडली नाहीत, तशीच आहेत अजून.
जेव्हा मी पाशीड बसवलं होतं त्या टायमाक हे बघा हे नारळ बांधलेलो होतो. तर मंडळी असं होतो आजचं आपलं एक नवीन व्हिडिओ. जर तुमचा आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला हा व्हिडिओ थांबवूया आणि पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओ घेऊन भेटूया. धन्यवाद.